राम कृष्ण हरी. मनोनी मृत्युलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाची श्रवणी कैची सुख निद्रा अंथरुणी मुळांच्या. पांडुरंग परमात्मा भगवान श्री कृष्ण यांना नमन करून, ज्ञानेश्वर माऊलींना नमन करून तुम्हा सर्व श्रोतेगणांना नमस्कार. जय. वरील ओवी ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातील 501 क्रमांकाची ओवी आहे. या ओवीचा सरळ मराठी अर्थ म्हणून या मृत्यूलोकी सुखाची नुसती गोष्टही कोणास आपल्या कानाने ऐकता येईल काय? विस्तवाचे निखारे असणाऱ्या अंथरुणावर निजले असता आनंदाने गाढ झोप कुठून लागणार असा आहे, असे भगवान ज्ञानेश्वर महाराज का म्हणतात? आपण जर या ज्या श्लोकावर माऊलींनी टीका केली आहे तो श्लोक व त्यावरील ओव्या पाहिल्या तर हे आपल्या लक्षात येईल. 9व्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतात की पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम सुखम लोकम इमं प्राप्य भजस्वमा. याचा मराठी अर्थ, मग पुण्यशील ब्राह्मण तसेच राजर्षी भक्त लोक मला शरण येऊन परमगतीला प्राप्त होतात. हे काय सांगावयास पाहिजे. म्हणून तू अनित्य नाशवान असणारा सुखरहित सुखहीन मृत्यूलोक प्राप्त झाला असता तू माझीच भक्ती कर, माझेच भजन कर, असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे. अर्जुनाचे निमित्त करून हा भगवद्गीतेचा उपदेश सर्व जगाला आहे. आता आपण माऊलींनी यावर केलेला टीकेचा म्हणजे ओव्यांचा सरळ मराठी अर्थ सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंवा तथा मामासाहेब दांडेकर वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची या ग्रंथात दिल्याप्रमाणे जसा आहे तसा पाहूया. आपण पुण्यशील ब्राह्मण म्हणजे कोण असे विचाराल तर माऊली सांगतात, मग चारही वर्णामध्ये छत्र चामराप्रमाणे सर्वांच्यावर असलेले, ज्यांना स्वर्ग हा निर्वाहाकरिता इनाम दिलेला आहे व जे वेदातील मंत्ररूप विद्येचे माहेरघर आहेत असे जे ब्राह्मण, जेथे ज्यांच्याविषयी नेहमी यज्ञाचे राहणे असते, जे वेदांचे अभेद्य चिलखत आहेत, ज्यांच्या दृष्टीरूप मांडीवर कल्याणाची वाढ होत राहते, जे या पृथ्वीवरील देव आहेत, जे मूर्तिमंत तपाचे अवतार आहेत, जे सर्व तीर्थांना उदयास आलेले दैवच आहेत, जे मूर्तिमंत तपाचे अवतार आहेत, जे सर्व तीर्थांना उदयास आलेले दैवच आहेत, ज्यांच्या इच्छारूप ओलीने चांगले कर्म हाच कोणी वेल तो विस्तार पावला आहे, ज्यांच्या संकल्पाने सत्य जिवंत राहिले आहे, ज्यांच्या आशीर्वादाने अग्नीचे आयुष्य वाढले आहे, म्हणून समुद्राने आपले पाणी यांच्या प्रीतीकरिता दिले. भगवंत म्हणतात, लक्ष्मीला सारून पलीकडे केली, गळ्यातील कौस्तुभ काढून व मग ज्यांच्या पायधुळीकरिता छातीचा खळगा पुढे केला. अर्जुना, अजूनपर्यंत त्या पावलांची खून मी हृदयाच्या ठिकाणी वागवीत आहे. ती मी का वागवितो म्हणून विचारशील तर आपल्या षड्गुण ऐश्वर्य भोग्यरूप समुद्राचे रक्षण करण्याकरिता. अर्जुना, ज्यांचा राग हा काळाग्नी नावाच्या प्रळय काळाच्या रुद्रदेवतेचे वसतिस्थान आहे व ज्यांच्या प्रसन्नतेने अष्टमसिद्धी फुकट म्हणजे अनायासे प्राप्त होतात,
याप्रमाणे पुण्याईने पूज्य असलेले जे ब्राह्मण व जे माझ्या ठिकाणी अतिशय तत्पर आहेत ते मला प्राप्त होऊन हे काय आता निराळे सिद्ध करावयास पाहिजे. पहा, चंदनाच्या झाडावरून आलेल्या वारेने स्पर्श केलेली लिंबाची झाडे जी चंदनाच्या जवळ होती ती निर्जीव असूनही त्यांनी देखील देवाच्या मस्तकावर राहण्यास जागा मिळविली. मग खास चंदन ती जागा मिळविणार नाही असे मनात तरी कसे आणता येईल, किंवा ती जागा मिळाली आहे हे सिद्ध केले तरच ते खरे ठरणार असे आहे काय? ज्या अर्थी शंकरांनी हलाहल विष प्राशन केल्याने जी आग होत होती ती आग थंड करील या आशेने अर्धा चंद्र मस्तकावर निरंतर धारण केला आहे. त्या अर्थी थंड करणारा आणि पूर्ण व सुवासाने चंद्रापेक्षा अधिक असा जो चंदन तो सहज सर्वांगाच्या ठिकाणी कसा बसणार नाही? अथवा रस्त्यावरील पाण्याने जिचा आश्रय केला असता ती रथोदके अनायासाने समुद्र रूप होतात, त्या गंगेला काही समुद्राशिवाय दुसरी गती आहे काय? म्हणून क्षत्रिय असून ऋषी झालेले असोत किंवा ब्राह्मण असोत, ज्यांच्या क्रियेला व बुद्धीला मीच आश्रयस्थान आहे त्यांना निश्चयाने मीच परमगती आहे आणि त्यांचे आसनेही मीच आहे. पुण्यशील ब्राह्मणाची माऊलींनी सांगितलेली ही एक प्रकारे व्याख्याच आहे. आता श्लोकाचा अर्धा भाग अनित्यम सुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम यावरील टीकेस सुरुवात होत आहे. माऊली लिहितात, याकरिता शेकडो ठिकाणी खिळखिळ्या झालेल्या नावेत बसून स्वस्थ कसे राहावे व शस्त्रांचा वर्षाव होत असता उघड्या अंगाने कसे असावे. अर्जुना, अंगावर धोंडे पडत असताना मध्ये ढाल कशी घालू नये. रोगाने ग्रस्त झाले असता औषधाविषयी बेफिकीर कसे राहावे. अर्जुना, जेथे चोहोकडून वनवा लागला आहे तेथून बाहेर कसे पडू नये. त्याप्रमाणे अनेक दुःखाने भरलेल्या व मृत्यूलोकात येऊन मला कसे भजू नये बरे. अरे अर्जुना, माझे भजन न करण्याकरता असे आपल्या प्राण्यांच्या अंगी कोणते सामर्थ्य आहे? हे घराच्या जोरावर का भाग्याच्या जोरावर बेफिकीर झाले आहे? अथवा विद्येने अथवा तारुण्याने हे बेपर्वा होऊन बसले आहे? माझे भजन न करता असे बेपर्वा होऊन बसण्यासारखी या प्राण्यांना सुखाची खात्री कोणाची आहे? तर जेवढे विषय मात्र म्हणून आहेत ते सर्व एका देहाच्याच बऱ्याकरिता म्हणजे सुखाकरिता उपयोगात आले आहेत आणि या मृत्यूलोकात देह तर काळाच्या तोंडी पडलेला आहे. हे काळा नळाचा कुंडी घातली लोणियाची उंडी माशी पाखू पाखडी तव हे सरे. म्हणजे कालरूपी अग्नीच्या कुंडात हा देह लोण्याचा गोळा घातलेला आहे व माशी आपले पंख फडफडते तितक्या काळातच हा देह नाश पावतो. म्हणजे अग्नीत लोण्याचा गोळा घातला की तत्क्षणीच वितळून त्याची ज्वाला होते, त्याप्रमाणे हा देह नाश पावतो. हा देह कदाचित अग्नीत पडला तर राख होऊन उडून जातो व कुत्र्याच्या तावडीत जर हा देह सापडला तर त्याची विष्ठा होती. वरील या दोन परिणामांना जर चुकला म्हणजे तो देह किड्यांचा ढीग होतो, म्हणजे सडतो नासतो. असा देहाचा परिणाम अर्जुना वाईट आहे. या देहाची अशी अव्यवस्था आहे आणि आत्मा तर असा आहे की अनादिपणामुळे तो आत्मा स्वभावता नित्य व सिद्ध आहे.
जेथे दुःख रूपी माल आलेला आहे व तो मरणाच्या मापाने मोजला जात आहे, अशा त्या मृत्यूलोकातील नरदेह रूपी शेवटच्या बाजाराच्या वेळी येणे झाले. म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार 84 लक्ष योनीमधून प्रवास पूर्ण केल्यानंतर जीवात्म्याला मनुष्य देह प्राप्त होतो. आता अर्जुना, सुखाने जगणे हा माल येथे खरेदी कसा करता येईल? राखोंडी फुंकून कधी दिवा लागला आहे काय? अर्जुना, विषयाचे कांदे वाळून जो रस निघेल तो पिळून घ्यावा आणि त्या रसाचे नाव अमृत ठेवून त्याच्या सेवनाने ज्याप्रमाणे अमर होण्याची खात्री धरावी, त्याप्रमाणे विषयामध्ये जे सुख आहे ते निव्वळ कडेलोटीचे दुःखच आहे. परंतु काय करावे, लोक मूर्ख आहेत. विषयाचे सेवन केल्यापासून त्यांचे चालतच नाही, किंवा आपले मस्तक तोडून ते पायास पडलेल्या जखमेवर जसे बांधावे तसे या मृत्यूलोकातील सर्व व्यवहार झालेले आहेत. म्हणून या मृत्यूलोकात सुखाची नुसती गोष्ट कोणाला आपल्या कानाने ऐकता येईल काय? निखारे असणाऱ्या अंथरुणावर आनंदाने झोप कुठून येणार? ज्या लोकातील चंद्र क्षयरोगाने ग्रासलेला आहे, जेथे मावळण्याकरिता सूर्याचा उदय होत असतो, जेथे दुःख हे सुखाचा पोशाख करून जगाला सारखी छळीत आहे, तेथे मंगल रूप अंकुरा बरोबरच त्यावर अमंगल गोष्टीची कीड पडते व जेथे पोटात असतानाच गर्भाला मरण घेते, जे प्राप्त नाही त्याचे मृत्यूलोकाच्या वरती चिंतन करायचे प्राप्त झाले, तेव्हा त्याच वेळी ते गंधर्व म्हणजे अदृश्य पुरुष नेतात. बरे ते घेऊन कोणाच्या गावाला गेले त्याचा शोधही लागत नाही. अरे अर्जुना, सर्व वाटांनी शोध केला तरी मृत्यूच्या सुखात गेलेल्यांचे एकही पाऊल परत फिरलेले दिसत नाही व जिथली पुराणे ही सर्व मेलेल्यांच्याच गोष्टींनी भरलेली आहेत. या मृत्यूलोकाची रचना करणाऱ्या ब्रह्मदेवाच्या आयुष्यापर्यंत जेथील क्षणभंगुरतेचा प्रभाव जाऊन भिडतो, अर्जुना, हे नाहीसे होणे कसे सरसकट व्यापक आहे ते नीट आहे. अशा तऱ्हेची ज्या लोकातील वागणूक आहे, त्या लोकात ज्यांनी जन्म घेतला आहे, त्या लोकांच्या बेफिकीरपणाचे मोठे नवल दिसते. पै दृष्टादृष्टीची जोडी लागी भांडवल न सुटे कवडी, जेथ सर्वस्वे हानी तेथ कोडी वेचिती गा. ही जर उभी आपण अशी वाचली, पै दृष्टादृष्टीची जोडी लागी भांडवल न सुटे कवडी, जेथ सर्वस्वे हानी तेथ कोडी वेचिती गा. अरे, ज्यापासून इहपरलोकीचा लाभ होतो त्याकरिता हे लोक एक कवडी देखील भांडवल सोडित नाहीत व ज्या ठिकाणी सर्वस्वाची हानी होते तेथे कोट्यावधी रुपये खर्च करतात. जो बहुविलीला शे गुंफे तो म्हणती पडिला सापे, जो अभिलाष भारे दडपे तया ते सज्ञान म्हणती. जो अनेक विषय विलासात निमग्न असतो तो सध्या सुखात आहे असे म्हणतात व लोभाने ग्रस्त झाला आहे त्यास जगात ज्ञानी म्हणतात. जयाचे आयुष्य धाकुटे होय बळ प्रज्ञा जिरोनी जाय, तयाचे नमस्कारिती पाय वडील म्हणून. म्हणजे ज्याचे आयुष्य थोडे उरले आहे, म्हणजे एकदम म्हातारा झालाय, काष्ट म्हातारा झालाय व त्याचप्रमाणे त्याची बल आणि बुद्धी ही नाहीशी झाली आहेत, अशा म्हाताऱ्यास वडील म्हणून नमस्कार करतात. जव जव बाळ बळिया वाडे तव तव भोजे नाचती कोडी, आयुष्य निमाले अंतली एकडे ते ग्लानीच नाही. जसजसे मूल वयाने वाढत जाते, म्हणजे वयाने वाढत जाते, तसतसे त्याचे आईबाप नातेवाईक आनंदाने व कौतुकाने नाचतात.
पण वरून जरी ते मूल मोठे वाढताना दिसले तरी वास्तविक पाहिले तर आतून त्याचे आयुष्य सरून जात आहे, त्याची त्यांना खंतच नाही. असे सांगण्यात येते की मनुष्य जन्माला आला त्याबरोबरच त्याचे आयुष्य किती आहे असे ठरलेले असते. 5वा वाढदिवस म्हणजे त्याचे तेवढे आयुष्य त्याच्या एकूण आयुष्यातून कमी झाले, पण याची जाणीव ठेवत नाही. असो, जन्मल्यापासून दिवसेंदिवस ते मूल अधिकाधिक काळाच्या तावडीत जाते. असे असून आईबाप आनंदात त्याच्या वाढदिवसाचा उत्सव करतात व आनंद प्रदर्शक गुड्याही उभारतात. अगा मरहा बोलून सहाती आणि मेलिया तरी रडती, परी हसते जात नगनिती गैवसपणे. अरे अर्जुना, कोणी एखाद्याला म्हणाला तू मर असे म्हटले तर ते त्या सहन होत नाही आणि त्याच्या निवृत्तीचा उपाय न करता मेल्यावर रडत बसतात. पण असलेले आयुष्य व्यर्थ जात आहे हे त्यांना मूर्खपणाने समजत नाही. माणसांचा मरेपर्यंत अंतिम श्वासापर्यंत लोभ व मोह सुटत नाही. पहा, दृष्टांत असा आहे, सापाने बेडूक अर्ध्यापर्यंत गिळला असता काही क्षणातच पूर्ण गिळला जाणार व तो मरणार. अशी अवस्था म्हणजे परिस्थिती असताना त्या बेडकाच्या तोंडासमोरून एक माशी जाताना त्या बेडकाला दिसते. तो आपली जीभ बाहेर काढून वेंटाळण्याकरता धावतो. दरदूर माऊली लिहितात, दरदूर सापे गिळीज तू आहे उभा, की तो माशिया वेंटाळी जीवा, तैसे प्राणी कवना लोभा वाढविती तृष्णा. यामुळे सतत दुःखी होतात. जे मिळते त्यात समाधान नाही. आज मी हे मिळविले, आणखी उद्या मिळवीन, मी सुखी होईल अशी तृष्णा वाढवितात. हे सर्व अज्ञानामुळे घडते. अज्ञान म्हणजे मी कोण आहे, कुठून आलो आहे, कोठे जाणार आहे, आपण काय केले पाहिजे, जीवाचे सार्थक कशाने होईल व काय मिळविले म्हणजे आपला इह परलोक चांगला होईल, ह्या गोष्टीची जाणीव होणे या गोष्टीची जाणीव नसणे याला अज्ञान म्हणायचो. जय हा ऐहिक धड नाही, तयाचे परत्र पुससी काही, म्हणून सांगो का वाई पंडुकुमारा. अज्ञान घालवायचे असेल तर त्यास ज्ञान करून घेतले पाहिजे. त्यासाठी विद्येशिवाय पवित्र करणारे जगात दुसरे साधन नाही. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतात, नही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते, तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विंदती. श्रीमद भगवद्गीतेचा 18वा अध्याय व 700 श्लोक मिळून एकच सिद्धांत गीतेने सांगितला आहे व तो म्हणजे जीवाच्या मागचे संसार दुःख जाण्यास ज्ञान हाच एक उपाय आहे. तसंच तऱ्हेने प्राणी कोणत्या लोभाने तृष्णा वाढवितात कोण जाणे. अरे रे, हे वाईट आहे अर्जुना. मृत्यूलोकातील सर्वच न्याय उफराटा आहे. अर्जुना, तू जरी येथे अकस्मात जन्माला आहेस तरी या मृत्यूलोकाच्या रहाटीतून झटकन मोकळा हो आणि या भक्तीच्या मार्गाला लाग, की त्या भक्तीच्या योगाने माझे निर्दोष स्वरूप पावशील. याकरिता अर्जुना, तू आपले मन मद्रूप कर, माझ्या भजनाच्या ठिकाणी प्रेम धर आणि सर्व ठिकाणी माझे स्वरूप आहे असे समजून मला एकाला नमस्कार कर, माझी भक्ती कर. नाहीतर या मृत्यूलोकात सुख कधीच नाही, सर्वत्र दुःख आहे. कोणालाही विचारा, त्याला कशाचे ना कशाचे तरी दुःख आहे.
कष्ट आहे, कोणीही सुखी नाही. वरवर आपल्याला अनेक जण सुखी आहेत व आपणाला तेवढे दुःख आहे असे आपण समजतो, पण त्याला आपलेपणाने विचारा, मग तो सांगतो त्याचे दुःख काय आहे. महाराज म्हणतात, म्हणून अवघे सारा पांडुरंग मनी दृढ धरा. ज्ञानेश्वरी वाचा, नित्य नियमाने वाचा. तुम्हाला देव लगेच भेटणार नाही, पण देव काय आहे, आपण संसारात कसे वागले पाहिजे, लोक आपणाला कसे फसवितात, कोणते लोक फसवितात, त्यापासून सावध राहिले पाहिजे. व्यवहारातील सर्व गोष्टीचे ज्ञान ज्ञानेश्वरी मध्ये आहे. मनुष्याला कर्माचे फळ भोगावेच लागते, मग ते कर्म त्याचे चांगले असो व वाईट असो. वाईट कर्माचे फळ दुःख व चांगल्या कर्माचे फळ सुख आहे. असंती दुःख उपजे, सत्कर्मी सुख निपजे. तया दुहीचा बोलिजे भोगू पुरुषा. 13व्या अध्यायातील 975 क्रमांकाची ओवी आहे. सुख दुःख हे पूर्वजन्मीचे संचित असते, आता उशीर नाही. ह्या हाताने करा व दुसऱ्या हाताने भोगा असे म्हटले जाते. असो, भोग तोन घडे संचिता वाचुनी. कर्माचे फळ सुख आहे. असंती दुःख उपजे, सत्कर्मी सुख निपजे. तया दोहीचा बोलिजे भोगू पुरुषा. सुख दुःख हे पूर्वजन्मीचे संचित असते, म्हणून चांगले कर्म करणे, ईश्वर भक्ती करणे, जेणेकरून भगवंताची प्राप्ती होईल. अर्जुनाचे निमित्त करून भगवान श्रीकृष्णाने सर्व जगाला उपदेश केलेला आहे. त्याप्रमाणे आपण ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करावा. ज्ञानेश्वरी नित्य नेमानी वाचावी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम.